तर आजचा ब्लॉग हा गुड मॉर्निंगपासून नाही तर गुड इव्हनिंगपासून सुरू झालेला आहे. मी आता झाले पटकन तयार आणि मला जायचं आहे बाहेर. तर आता आम्ही आलो आहे मंदिरात आणि मंदिरात दर्शनासाठी येण्याचं कारण असं की आज आहे माझा वाढदिवस. म्हणून आम्ही मी आणि मुलं शाळेतून आल्यानंतर आम्ही तिघं पण गेलो होतो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. हनुमानजींचे दर्शन घेतलं आणि तिथं इतर बाकीच्या सगळ्या देवांचे पण दर्शन घेतले आम्ही. नंतर श्रेया म्हणली पाणीपुरी खायची म्हणून तिला पाणीपुरी खाऊ घातली. लगेच आम्ही आलो घरी आल्यानंतर मी आणला होता थोडासा सामान. ते सुद्धा मला आता काढून ठेवायचं व्यवस्थित. आणि श्रेयासाठी 2 वह्या आणल्या होत्या मी, तिला ट्युशनला लागत होत्या म्हणून. आणि इकडं आणलेला भाजीपाला सगळा व्यवस्थित नीट करून घेते आणि ठेवून देते. तर आता संध्याकाळचा प्लॅन अजून मला माहीत नाही. तर इतक्यातच त्यांचा फोन आला की तयार होऊन बस. तर आम्ही तयार होऊन आलो होतो एका हॉटेलमध्ये आमच्या इथल्या. तर इथे येऊन माझा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला आणि खरंच मला खूप छान वाटलं. तर कारभारी कधी माझ्या व्हिडिओजमध्ये येत नाहीत आणि यावेळेस आज माझा बड्डे होता म्हणून त्यांनी काही म्हणले नाहीत. त्यांनी खूप आनंदात माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला. आणि कधी सगळ्या टेन्शनमधून निघून असे छोटे छोटे जे प्रसंग येतात ते नेहमी साजरे करायला पाहिजेत. तर इथं माझे भाऊ म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर, त्यांना मी भाऊ मानलेलं आहे, ते पण आले आणि मैत्रीण पण आली. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही मग इथं जेवणं वगैरे केली. तर आज सहजच बाहेर प्लॅन निघाला की जेवण बाहेर करायचं म्हणून. कधी तर बाहेर जात नाही आपण. तर तिथं जेवण वगैरे केल्यानंतर त्या हॉटेलच्या बाजूलाच एक मंदिर होतं गजानन महाराजांचं. तर आम्ही तिथं आलो. तर इथे बघू शकता तुम्ही लेकरं मस्त खेळत आहेत आणि आम्ही सगळे निवांत बसलो होतो जेवण वगैरे करून. आणि या लेकरांचं ना सांगूच नका, कुठं जागा दिसली तिथं धिंगाणा सुरू. तर इथं बघा हा इंद्रजित काय करतो. आणि नंतर आम्ही इथं सगळ्यांचे बसून छान अशा गप्पा चालू होत्या. तसं आम्ही जास्त काही बाहेर येऊन जेवत नाही, वर्षातून एखाद्या वेळेसच. तर वाढदिवसानिमित्त आज जेवणाचा कार्यक्रम ठरला होता आणि लेकरांसोबत खूप छान गेला दिवस आजचा. आणि माझा हा वाढदिवस नक्की मला आयुष्यभर आठवण राहणार आहे. सगळ्यांनी माझ्यासाठी एवढं स्पेशल केलं होतं. तर इथे आम्ही बसलो. नंतर मग आम्ही आलो घरी. आणि घरी आलं की लगेच मुलांनी कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच अभ्यासाला बसले. यांच्या अभ्यासाला 12च वाजले, झोपायला खूप उशीर झाला. तर चला मग आजचा हा व्लॉग इथंच एंड करते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.